जब नेपाल बर्बाद हो जाता है तो हमारे प्रधानमंत्री उसको मदद देते हैं, बांग्लादेश बर्बाद हो जाता है तो प्रधानमंत्री उसको मदद देते हैं, म्यांमार बर्बाद हो जाता है तो उसको मदद दे देते हैं। अरे पंतप्रधान सन्मान्य मोदी साहेब जी, मागचं 1 वर्ष झालं आमच्या पूर्ण महाराष्ट्राच्या ग्रामपंचायतला निधी दिला नाही 15 वित्त आयोगाचा। कॉन्ट्रॅक्टर भीक मागो आंदोलन करू राहिलाय, जलजीवनचा पैसा नाही, कुठल्याच योजनेला निधी नाही आणि तुम्ही बाहेर देशामध्ये खैरात वाटू राहिले। आता इथं महाराष्ट्राचं वातावरण नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार सारखं व्हायला आलंय। तुम्ही बाहेर सूटबूट घालून फिरायला लागले आणि बाहेर खैरात वाटू राहिले। टॅक्स आमचा, कर आमचा आणि मदत म्यानमारला, मदत श्रीलंकेला, मदत इकडं नेपाळला, मदत चालली आमची इकडं बांगलादेशाला। हा जो रस्ता आहे इथं मी झोपलो, हा रस्ता 2 मुख्य गावाला बाजारपेठेला जोडणारा रस्ता आहे। पहिलं गाव आहे बोरगाव अर्ज, माजी बांधकाम सभापत्याचं बोरगाव अर्ज गाव आहे। दुसरं गाव आहे गेवराई पायगा, 4 किलोमीटरचा रस्ता आहे साहेब। हा थोडं पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब 4 किलोमीटरचा हा रस्ता आहे। 5वी पासून तर 12वी पर्यंत जवळपास 300 ते 350 विद्यार्थी या रस्त्यानं रोज ये जाय करता पायी 4 किलोमीटर। हे तीर्थक्षेत्राचे रस्ते, बहुत थांबले जरा, हे तीर्थक्षेत्राचे रस्ते। राजुरीश्वर गणपती यांचं मोरेश्वर गणपती मंदिर बोरगाववर इथे, श्री संत विश्राम बाबा यांचं मंदिर गेवराई पायगा इथे आणि 300-350 पोरं या रस्त्याने ये जाय करता आणि रस्त्यानं दर 100 मीटरला असे डायव्हरे तुंबले। आमच्या देशाची खैरात बाहेर देशाला वाटणाऱ्या लोक हो, आमच्या रस्ते तुम्ही कधी चांगले करणार आहे? आमच्या कॉन्ट्रॅक्टरला कधी तुम्ही कामाचे पैसे देणार आहे? आमच्या ग्रामपंचायतचे कधी तुम्ही 15 वित्त आयोगाचे हप्ते देणार आहे? देशात ही अवस्था असताना 56 इंचाची छाती फुगून तिकडे पैसे वाटायची, खैरात वाटायची कामं तुम्ही लावली आणि म्हणून छत्रपती संभाजीनगरच्या जे बांधकाम विभागाचे अतुलजी चव्हाण साहेब आहे त्यांना निवेदन दिलं। या तालुक्याचे आमदार अनुराधाताई चव्हाण आहे, त्यांना निवेदन दिलं की बाबा हा रस्ता शेतकऱ्यांच्या पोरांसाठी, शाळेत जाणाऱ्या गोरगरीब लेकरांसाठी, गावखेड्यातली पोरं आहे, गरीबाची पोरं आहे, सिटीत शिकायला जाऊ शकत नाही, ट्युशन लावू शकत नाही। इथं बोरगाव अर्जमध्ये एक कॉलेज आहे, 5-25 खेड्यातली पोरं तिथं शिकायला जातात, तो हा रस्ता आहे। आणि त्या 4 किलोमीटर जाण्यासाठी त्या इमोकल्या पावलांना चांगला रस्ता अवेलेबल करून देण्याऐवजी बाहेर बर्बाद झालेल्या देशाला आपला निधी वाटत फिरत आहे तुम्ही सरकार लोक। सरपंच मंगेश साबळे हे नेहमी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं आंदोलन करत असतात। अशाच पद्धतीनं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा गावचे सरपंच मंगेश साबळे हे पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच निशाणा साधला आहे आणि त्यांनी काही प्रश्न विचारले। ते म्हणतायत की जेव्हा बांगलादेशमध्ये काही घडतं तुम्ही त्या ठिकाणी मदत करता, जेव्हा नेपाळमध्ये काही घडतं तुम्ही त्या ठिकाणी मदत करता, जेव्हा म्यानमारमध्ये काही घडतं तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा मदत करता, खैरात वाटता, पण मात्र भारतातल्या राज्यातल्या विविध ग्रामपंचायत आहेत त्यांना मात्र तुम्ही 15वा वित्त आयोगाचा निधी सुद्धा देत नाहीत असा सवाल मंगेश साबळे यांनी विचारलेला आहे। आणि हा सवाल विचारण्यासाठी मंगेश साबळे हे अतिशय आक्रमक झालेले आहेत आणि थेट रोडवरच्या खड्ड्यामध्ये साचलेल्या पाण्यामध्ये शर्ट काढून कपडे काढून त्यांनी आंदोलन केलं आहे आणि थेट प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्य सरकारला देखील विचारलेला आहे। आता ज्या पद्धतीनं मंगेश साबळे हे वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन करत असतात आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळाला आहे। त्यांच्या गावामधले रस्ते असतील, पाण्याची व्यवस्था असेल, लाईट असेल आणि इतर कुठले काम असतील हे मंगेश साबळे यांनी फक्त त्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून सोडवलेले आहेत। म्हणूनच मंगेश साबळे हे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध सुद्धा झालेले आहेत। आता मंगेश साबळे यांनी ज्या पद्धतीनं हे आगळं वेगळं आंदोलन थेट रोडवरच्या खड्ड्यामध्ये साचलेल्या पाण्यामध्ये कपडे काढून आंदोलन केलं, त्याची दखल राज्य सरकार आणि केंद्र सरकार घेईल का?
मंगेश साबळे यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होतील का, असे वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी निर्माण केले जात आहेत. पण मात्र प्रश्न मार्गी लागो किंवा नाही लागो, पण मात्र त्या प्रश्नावर आवाज उठवण्याचं काम मंगेश साबळे हे करत असतात. आता ज्या पद्धतीने ते आवाज उठवतात त्या पद्धतीने त्यांना मोठा राज्यभरातून पाठिंबा सुद्धा मिळतो. पण मात्र एक सरपंच स्वतःच्या गावासाठी झगडतो, भांडतो, आंदोलन करतो, त्याच पद्धतीनं राज्यातल्या विविध गावामधल्या सरपंचांनी सुद्धा थेट अशा पद्धतीचा सवाल जर राज्य सरकारला, केंद्र सरकारला विचारला तर नक्कीच राज्यामधले आणि देशामधले विविध गावं सुद्धा सुधारल्याशिवाय राहणार नाहीत, असं एकंदरीत आपलं या ठिकाणी वाटतं. पण मात्र इतर गावातले जे सरपंच आहेत ते अशा पद्धतीचं आंदोलन करत नाहीत, राज्य सरकारला, केंद्र सरकारला प्रश्न विचारत नाहीत, जे काही चालू आहे त्याच पद्धतीनं चालतात, विरोधात जात नाहीत, बोलत नाहीत, असं सुद्धा काही जण म्हणतात. पण मात्र या सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी मंगेश साबळे करतात. गावकऱ्यांना, शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करतात. म्हणूनच मंगेश साबळे हे इतरांपेक्षा वेगळे ठरतात. आता ज्या पद्धतीनं मंगेश साबळे यांनी हे आंदोलन केलेलं आहे आणि सरकारला थेट प्रश्न विचारला आहे, त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला विसरू नका.